स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आजचा आमचा व्हिडिओ आहे खूपच खास, कारण आज आम्ही आलो आहोत जालना जिल्ह्यातील तालुक्यात अंबड येथे. तर माऊली कृषी पर्यटन इथं आपण खास हुरडा पार्टीसाठी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण खूप धमाल मस्ती आणि गावाकडचा खरा अनुभव तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो, माऊली कृषी पर्यटन हे ठिकाण अगदी निसर्गाच्या सानिध्यात आहे. आजूबाजूला शेती, हिरवळ, मोकळी हवा आणि शांत वातावरण. शहराच्या गडबडीपासून दूर येऊन मनाला खूपच प्रसन्न वाटतं. इथे आल्यानंतर लगेच जाणवतं की आपण खऱ्या अर्थाने गावाकडेच आलो आहे. मोसंबीची बाग, शेतीची हे अनुभव आणि इथले खास आकर्षण आहे मोसंबीची बाग. आम्ही स्वतः झाडावरून मोसंबी तोडल्या. छानपैकी असे झोके बांधले होते त्यांनी झाडाला, ते पण खेळे. लेकरासोबत आपण पण लहान होऊन जातो. ताजे रसाळ आणि खूपच गोड हे मोसंब्या होत्या. आणि इकडे हे सकाळच्या नाश्त्यासाठी हे टेबल होते. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये जे आपण रानमेवा खाणार होतो ते त्यासाठी बनवलेलं होतं. इथे सगळेच कार्यक्रम होतात, लग्न वगैरे. आजूबाजूला शेतीचं वातावरण असल्यामुळे फोटोशूटसाठी पण ह्यांनी खूप छान एकदम असं परफेक्ट लोकेशन तयार केलेलं आहे. हे पाहू शकतात, माझा भाऊ इथे ह्या झुला खेळत होता. त्याच्यानंतर आम्ही पण हा झुला खेळून घेतलात. आणि लहान मुलांसाठी घसरगुंडी वगैरे खूप छान असं हे सगळे यांनी मुलं रमून जातील असं हे वातावरण पाहून. आणि हे पाहू शकतात, मोसंब्या अशा तोडून घेतल्या छानपैकी आणि मोसंब्या लगेच खाऊन पण घेतल्या, गोड होत्या. आणि हे फोटोशूटसाठी त्यांनी तयार केलेलं आहे आणि खूप छान लोकेशन तयार केलेलं आहे. तर नक्की एकदा इथे तुम्ही भेट द्या. आता सगळ्यात खास भाग म्हणजे हुरडा पार्टी. हुरडा पार्टी नेमकं काय आहे इथं आल्यानंतर कळतं. आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो. खूप छान असं एन्जॉय केला, हुरडा खाल्ला. हुरडा खरंच खूप भारी होता. आम्ही असा हुरडा कधीच कुठे खाल्ला नाही, आमच्या इकडे सहसा नाही भेटत. आम्ही त्यासाठीच गेलो होतो तिथे. आणि इथे बोटिंग वगैरे सगळंच होतं, कारण त्या दिवशी हे खूप छान असं हे वातावरण पण झालं होतं. आणि हे पाहू शकता, फुलाची बाग पण त्यांनी इथे तयार केलेली आहे, ते आम्ही बघितली. आणि छानपैकी फुलं तर एवढे होते, फार होते. शेवंतीचे होते, झेंडूचे होते. आणि त्याच्यामध्ये थोडंसं फिरलोत, एन्जॉय केला, थोडे फोटो काढले आणि थोडेसे व्हिडिओ पण शूट केले. आणि हे पाहू शकतात किती सुंदर अशी बाग वाटते. मला तर फुलं फार आवडतात. आणि हे पाहू शकता, शेवंतीचे येल्लो कलरचे फुलं खूप सुंदर होते. आणि अशा प्रकारे फुलं बघत बघत मन प्रसन्न झालं. आणि ते गुलाबाचे फुलं सगळ्याच प्रकारचे होते. आणि त्याची कलर येल्लो कलर होता, ऑरेंज कलर होता, रेड कलर होता. तर अशा प्रकारे हा. आणि इथे एक त्यांनी गुफा केलेली आहे, त्या गुफेमधून आम्ही सगळेजण गेलो लेकरांना घेऊन. छान वाटलं. एकूणच माऊली कृषी पर्यटन हे ठिकाण फॅमिली, लेकरं, मित्रमंडळ आणि निसर्गप्रेमी सगळ्यांसाठी एकदम परफेक्ट आहे. इथे लेकरांसाठी खूप छान व्यवस्था आहे. घसरगुंडी, खेळाची झुले हे सगळं आहे. मोकळे झुला जागा आणि खास म्हणजे रानमेवा. आणि पोहण्यासाठी तर त्यांनी खूप छान असे टँक केलेले आहेत, हे मोठ्यासाठी. आणि हे अलीकडं आहे ते छोट्यासाठी बनवलेलं आहे. आणि इथे आमच्या ह्या दोघांचं चाललं होतं पोहायचं. आणि मनसोक्त असं खेळत होते लेकरं, आनंदाने बागडत होते. आणि आम्ही मोठे लोक फक्त थोड्या वेळ लहान झालो होतो, त्यांच्यासोबत आम्ही पण लहान होऊन गेलो आणि मस्त मज्जा केली त्यांच्यासोबत. आणि त्यानंतर आम्ही आलो रानमेवा खायला. छानपैकी रानमेव्यामध्ये त्यांनी आम्हाला पपई, बोरं, मकाचे कणस हे दिले होते. आणि हे हुरड्यासोबत त्यांनी दही पण दिलं होतं. आणि छानपैकी असं हुरडा एन्जॉय केला आणि भरपूर असं पोट भरून खाल्ला. खूप छान लागला दह्यासोबत, असं वेगळी टेस्ट लागली. आणि अशा प्रकारे आमची हुरडा पार्टी मस्त मजेत चालली होती. जर तुम्हाला ही हुरडा पार्टी गावाकडचं जेवण, निसर्ग आणि मस्ती अनुभवायचे असेल तर हे ठिकाण नक्कीच भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.